सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय 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 परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु जय रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर हे उदया भुवन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन माझे हृदय भुवन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन दीन बंधो विश्वनाथ हे तुके जाय मज आता दीन बंधो विश्वनाथ दीन बंधो विश्वनाथ दीन बंधु विश्वनाथ माझे हृदय भुवन करा फुले सिंहासन माझे हृदय भुवन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन मणे महादेव किंकर जवळे राहे निरंतर राहे निरंतर जवळे राहे निरंतर माझे हृदय भुवन करा पुढे माझे हृदय भुवन करा पुढे पुढे सिंहासन करा फुले सिंहासन जय जय शंकर उमा जय जय शंकर उमाई जय जय शंकर जय जय शंकर उमा जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई शंकर उमाई जय जय शंकर उमाई शंकर उमा कलियुगा माझी भजन हे सार कलियुगा माझे भजन हे सार माझी भजन हे सार कलियुगा माझे भजन हे सार शंकर साठवावा हृदय शंकर हृदय शंकर शिव शिव वाचे सतत आठवा शिव शिव वाचे सतत आठवा आणि आठवा तुझे
वाचे सतत आठवा शिव वाचे सतत आठवा आठवा तुझे काय आठवा तुझे काय महादेव म्हणे साधिका साधना महादेव म्हणे साधिका साधना आयुष्याचे धन चोरी गेले आयुष्याचे धन चोरी गेले शिव वाचे सतत आठवा शिव वाचे सतत आठवा शिव वाचे सतत आठवा शिव वाचे सतत आठवा नाठवा तुझे काय नाटवा तुझे काय आणि नाटवा तुझे काय शंकर उमा माये शंकर उमा शंकर उमाये 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 शंकर उमा शंकर उमा हे 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 शंकर उमा माझी भजन हे सार कलियुगा माझी भजन हे सार योगा माझी भजन हे सार कलियुगा 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 माझी भजन हे सार हृदय शंकर साठ बाबा हृदय शंकर साठ बाबा शिव बाबाचे सतत आठवा शिव बाबाचे सतत आठवा शिव बाबाचे सतत आठवा जय शंकर साठ बाबा हृदय शंकर साठ बाबा शिव बाबाचे सतत आठवा शिव बाबाचे
काही अनेक नाटवा अनेक नाटवा नाटवा तुझे काही अनेक नाटवा तुझे काही अनेक नाटवा तुझे काही अनेक नाटवा तुझे अनेक नाटवा अनेक नाटवा तुझे काही अनेक अनेक नाटवा अनेक अनेक नाटवा नाटवा तुझे काही ना रे मना तुझे काही अनेक नाटवा अनेक नाटवा तुझे काही नाटवा नाटवा अनेक नाटवा अनेक नाटवा तुझे काही अनेक नाटवा तुझे काये अनेक नाटवा तुझे काये शिव शिव वाचे
सतत आठवा शिववाचे सतत आठवा शिव शिव वाचे सतत आठ सतत आठ सतत आठ शिवहार 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 हार शिवहार 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 कलियुगा माझी भजन हे सार हृदयी शंकर साठवावा शिव शिव वाचे सतत आठवा आणि कण आठवा तुझे काही नर जन्म जळावरील तरंग सखा उमारंग जवळी करा शिव शिव वाचे सतत आठवा आणि कण आठवा तुझे काही महादेव म्हणे साधिता साधन आयुष्याचे धड चोरी गेले शिवहर शिवहार 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 जय जय आजी सदाशिवा परब्रह्मद्वयानंद वैभवा नमो तुझ देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जी अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्मा नेनवे तुझा महिमा साकार करुणी आम्हा पूर्वीसी इच्छित श्री सद्गुरु कृपे करुणा आधीन शिवगण जे कामर प्रेमी शरणमी तयास प्रेमी त्रैलोक्य संपदा लेख समुलेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः यामां सर्वलोकानां प्रकृतिशास्त्रपारगः तां धर्मचारिणी शम्भो परं शिवम् अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक शिवप्रभू संत शिरोमणी मन्मथ माऊली परमपूज्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली बसवलिंग गुरुमाऊली शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चरणी अनंत अनंत प्रणिपात करून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गायक वादक आमचे पेटीवाले अप्पा वादक सर्व आमचे उदगीरचे भजनी मंडळ सर्व गावातील भजनी मंडळ श्रोतेगण व माझे पती यांनाही नमस्कार करू. आज या ठिकाणी तमलूर गावामध्ये या मठामधील सप्ताहाचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची सेवा ही आपल्याकडे आलेली आहे.
मठामध्ये, गुरुच्या मठामध्ये. आणि आज वार पण गुरुवार आहे महाराज. गुरुच्या मठामध्ये गुरुची सेवा करायला सुद्धा भाग्य लागतं. चिंतनासाठी घेतलेला अभंग महादेव प्रभूंचा अभंग आहे. महादेव प्रभू सातारा जिल्ह्यामधले. आईचं नाव भागीरथी, वडिलांचं नाव नीलकंठ. प्रापंचिक असलेले महादेव प्रभू अतिशय सुंदरपणे या अभंगामध्ये सार काय आहे आणि कलियुगामध्ये काय सार आहे याचं उदाहरण या ठिकाणी सांगतात. पंचचर्या करू प्रथम मन, पंचचर्या करू नमस्कार माझा श्रोते लहान थोरा, नारी आणि नरा सर्वांनाच वंदन करून आपल्याला या कीर्तनरूपी सेवेला आरंभ करायचे. किती युग सांगितले? किती युग सांगितले? 4 युग सांगितले. सतयुग, सतयुगामध्ये काय होतं? सत्य होतं महाराज. सतयुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 1000 वर्ष होतं. सतयुगामध्ये सोन्याचं युग होतं. त्यानंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये राम आणि रावणाचं राज्य. त्या ठिकाणी चांदीचं युग होतं, त्रेतायुग. आणि नंतर द्वापार युगामध्ये काय झालं? महाभारत झालं. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण होते महाराज. द्वापार युगामध्ये तांब्याचं युग झालं महाराज. आणि कलियुग, माणसाचं आयुष्य कमी कमी होत गेलं. सत्ययुगाहून त्रेतायुगामध्ये कमी झालं. त्रेतायुगाहून द्वापार युगामध्ये कमी झालं. आणि द्वापार युगामधून कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य कमी झालं महाराज. सत्ययुगामध्ये शुद्ध हवा होती, ओके नाही, नदी ओसंबळून वाहत होत्या. त्रेतायुगामध्ये कमी झालं. द्वापार युगामध्ये त्यापेक्षाही कमी झालं. आणि आज कलियुगामध्ये आम्ही नदीचं पाणी पिऊ शकत नाही महाराज. आज आम्हाला कुठलं पाणी पाहिजे? बाटलीचं पाणी पाहिजे, बिस्लरी पाणी पाहिजे. कलियुगामध्ये पाणी अशुद्ध झालं. कलियुगामध्ये हवा अशुद्ध झाली महाराज. हवा सुद्धा शुद्ध राहिली नाही. कलियुगामध्ये कलीचा प्रभाव आहे म्हणून सांग. कलियुगामध्ये कलीचा प्रभाव आहे महाराज. कशा कशामध्ये कली आहे म्हणून सांगितलं? ज्या ठिकाणी जुवा खेळतात त्या ठिकाणी कली आहे.
मदिरापान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा कलीचा प्रभाव आहे महाराज. ज्या ठिकाणी आपण जे द्रव्य कमावतो ते जर वाम मार्गाने कमावलेलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा काय आहे हो, कलीचा प्रभाव आहे. ज्या ठिकाणी हिंसा आहे त्या ठिकाणी सुद्धा कलीचा प्रभाव आहे. द्वापार युग संपत आलं आणि कलियुगाला सुरुवात झाली. श्रीकृष्ण आणि पांडव महाभारत संपल्यानंतर त्या ठिकाणी श्रीकृष्ण विचार करू लागले की बाबा रे आता काय आहे, आता कलियुग आहे. कलियुगामध्ये आपल्यासारख्याचं काही खरं नाही. एका ठिकाणी एका व्यक्तीने एक वाडा घेतला होता, एक वाडा विकत घेतला होता आणि विकत घेतल्यानंतर दुसऱ्याला विकला होता आणि त्याने काय केलं, घराचं बांधकाम सुरू केलं. महाराज घराचं बांधकाम सुरू झाल्यावर त्याला काय लागलं, पूर्वीच्या काळी काय होतं, बँक बॅलन्स होतं का, नाही. जे काही आहे ते कुठे ठेवत होते, घरामध्ये ठेवत होते. महाराज घरामध्ये एखाद्या तांब्याच्या पितळाच्या घागरीमध्ये सगळं घालून घरामध्ये लपवून ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला काम पडेल तेव्हा ते काढून घेता येतं. आत्ताच्या सारखं बँक नव्हतं, ATM नव्हतं, फोन पे नव्हतं. शिवहर 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 शिवहर. आत्ताच्या सारखं काहीच नव्हतं. विकणाऱ्याने बांधकाम काढलं आणि त्या ठिकाणी काय झालं, सोन्याचा अंडा सापडला. महाराज त्यांना सोन्याचा अंडा सापडल्याबरोबर त्याला काय वाटलं की हे धन आपलं नाही आहे, हे धन कुणाचं आहे, आपण ज्याचा वाडा विकत घेतला आहे त्याचं हे धन आहे आणि हे धन त्याला दिलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये विचार आला आणि तो काय केला, राजाकडे गेला आणि राजाला सर्व बातमी सांगितली की माझ्या घरामध्ये असं धन लागलेलं आहे. ते धन माझं नाही आहे, ते कुणाचं आहे, ज्याचा वाडा मी विकत घेतलेला आहे त्याचं धन आहे. राजा म्हणाला बरोबर आहे, आपण उद्या काय करू, पंचायत ठरवू. महाराज उद्या पंचायत ठरली, वाडा विकत घेतलेला आला, विकत दिलेला पण आला, दोघंही आले. तो म्हणू लागला की बाबा हे माझं धन नाही, हे तुझं आहे. तुला मी वाडा विकला ना, मग हे धन कुणाचं झालं, तुझं झालं. वाडा विकल्यानंतर तुझंच झालं. तो म्हणू लागला नाही, हे धन तुमचं आहे. मग राजाने विचार केला, आपण काही दिवस थांबू आणि 2-4 दिवसांना आपण काय करू, आणखीन एक पंचायत बोलू. होय, दोघेही ऐकायला तयार नाही. हा म्हणतो हे धन माझं नाही आहे, हे तुझं आहे, आणि तो म्हणतो हे धन माझं नाही आहे. दोघेही विचार करू लागले आणि विचार करण्यामध्ये काय झालं, महाराज घरी आल्यावर रात्रीतून विचार फिरू लागले. महाराज कलीचा प्रभाव त्या सोन्यामध्ये आणि त्या वाडा विकत घेतलेलं वाटू लागलं की खरंच हे धन आपलं आहे, हे आपल्याला लागलेलं आहे, आपण वाडा विकत घेतलेला आहे. आणि विकणाऱ्याला वाटू लागलं खरंच उगूच कशाला सोडायचं. होय, त्याच्या मनामध्ये विचार घुमू लागले. महाराज दोघांच्याही मनामध्ये विचार घुमू लागले. विकत देणारा आणि विकत घेणारा दोघेही रात्रीतून विचार करू लागले आणि वृत्ती पालटली. महाराज त्या ठिकाणी काय झाला, कलीचा प्रभाव त्या ठिकाणी झाला आणि वृत्ती पालटली. दोघेही म्हणू लागले. दुसऱ्या दिवशी पंचायत ठरली आणि पंचायतीमध्ये गेले आणि गेल्यानंतर जो काल म्हणत होता की हे धन त्याचं आहे,
ते आज काय म्हणू लागले? नाही नाही, बरोबर आहे, मी वाडा विकलेला आहे, हे धन माझं आहे. आणि तो म्हणू लागला, मी वाडा विकत घेतलेला आहे, हे धन माझं आहे. आणि त्या ठिकाणी राजा म्हणू लागला की बाबा हे जे धन आहे ते कोणाचं आहे? ते राजाचं धन आहे. या ठिकाणी निघालेलं धन हे राजाला सुद्धा त्या ठिकाणी हाव वाटू लागला. इतका त्या कलीचा प्रभाव या कलियुगामध्ये आहे म्हणून सांग. श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, प्रत्येक ठिकाणी कली आहे, पण कली कुठं नाही हो, ज्याच्या मुखामध्ये नाम आहे. कलियुगा माझी भजन हे, कलियुगा माझी भजन हे सार, कलियुगा माझी भजन हे सार, कलियुगा माझे भजन हे कलियुगा माझी भजन हे सार, कलियुगा माझी भजन हे सार, कलियुगा माझे भजन हे कलियुगा माझे हृदयी शंकर साठ बाबा, हृदयी शंकर साठ बाबा, हृदयी शंकर साठवा, कलियुगा माझे भजन हे सार, कलियुगा माझे भजन हे सार, कलियुगा माझे भजन हे सार, हृदयी शंकर साठवा, हृदयी शंकर साठवा, हृदयी शंकर साठवा, कलियुगा माझे भजन हे सार, कलियुगा माझे भजन हे सार, कलियुगा माझे भजन हे सार, कलियुगा माझी भजन हे सार, हृदयी शंकर साठ बाबा, हृदयी शंकर साठ बाबा, हृदयी शंकर साठ बाबा, कलियुगा माझे भजन हे सार, हृदयी शंकर साठवा, हृदयी शंकर साठवा, हृदयी शंकर साठवा. कलियुगा माझी भजन हे सार, हृदयी शंकर साठवा. कलियुगामध्ये काय सार आहे म्हणून सार, सार म्हणजे त्याच्यामध्ये जे उपयोगाला येणार आहे ते. दुधामध्ये तूप सार आहे महाराज. दुधाचं आयुष्य किती आहे? जास्तीत जास्त 1 दिवस आहे. दह्याचं आयुष्य किती आहे? 1 ला 2 दिवस दह्याचं आयुष्य आहे. लोण्याचं आयुष्य किती आहे? 1-2 दिवस आहे. पण एकदा का तूप झालं कितीही दिवस राहतं, मग चिंता नाही. शिवहर शास्त्रामध्ये वेदांत सार आहे. वेदांताचे सार मुख्य पेरिले बीज. शास्त्रामध्ये वेदांत सार आहे. वेदामध्ये ओंकार सार आहे. धातूमध्ये काय सार आहे? धातूमध्ये सोनं सार आहे. धातूमध्ये सोनं सार आहे. समजा आपण 1970ला घेतलेलं 1 तोळा सोनं असलं तर त्याची आज किंमत किती आहे हो? कमी होते का हो? कमी होते का? सोन्याची किंमत कधीही कमी होत नाही, कितीही पूर्वी घेऊया. तोच कुठलाही धातू जर आपण अगोदर घेतलेला असला तर त्याची किंमत कमी होते, पण सोन्याची किंमत कमी होत नाही. सर्व धातूमध्ये सार जर काय आहे तर ते सोनं आहे. त्याप्रमाणे
शिवदास म्हणे असार संसार शिवनाम नाम सार तया माझे. संसारामध्ये काय सार आहे म्हणून सांगितलं, नाम सार आहे. तसे कलियुगामध्ये, या कलियुगामध्ये अत्यंत कठीण यातना आपल्याला सहन होत नाहीत महाराज. या कलियुगामध्ये सहनशक्ती कमी झाली. पांडव जेव्हा श्रीकृष्णाकडे गेले आणि विचारू लागले, महाराज आता काय होईल कलियुगाचं, तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की तुम्ही 4 दिशांना जा आणि पहा तुम्हाला विचित्र विचित्र दिसेल. तेव्हा भीम एका दिशेला गेला. त्या दिशेला गेल्यानंतर एक 2 तोंडाचा हत्ती त्या ठिकाणी महाराज भीमाला दिसला. अर्जुन एका दिशेला गेले. त्या ठिकाणी एक विशाल पक्षी आणि त्या पक्षाच्या पंखावरती वेद आहे महाराज. वेदाचं पठण आहे आणि तो मांस खाऊ लागलेला आहे. तिसरीकडे सहदेव गेला महाराज. त्या ठिकाणी एका ठिकाणी 7 तळे भरून आहेत. 7 तळे भरून आहेत आणि मध्यभागी जे तळ आहे ते कोरडे आहे महाराज, त्यामध्ये पाणी नाही आहे. असं एका दिशेला त्यांना दिसलं. नकुल एका दिशेला गेला आणि त्या ठिकाणी दिसलं एक विशाल असा पत्थर आहे, दगड आहे आणि तो वरून डोंगरावरून तो येत आहे आणि येत असताना मोठमोठी झाडं त्या दगडाला लागून खाली पडून जात आहेत महाराज. मोठमोठी झाडं आणि शेवटी एक छोटंसं झाड असतं. त्या छोट्याशा झाडाला तो दगड लागतो आणि तो दगड त्याच ठिकाणी थांबतो. ते झाड जर कोणतं असेल तर ते भजनाचं झाड आहे, ते नामस्मरणाचं झाड आहे. कितीही जरी डोंगर आला तरी त्या नामस्मरणामध्ये भजनामध्ये. आणि म्हणून महादेव प्रभू सांगतात, कलियुगा माझी भजन हे सार हृदय शंकर सातवावा. या कलीमध्ये कोणीच कुणाचं नाही महाराज, कुणावरच विश्वास ठेवायचा नाही. 2 तोंडाचा जो हत्ती आहे तो माणूस इकडेही बोलतो बघा, आपल्या समोर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात महाराज. या कलियुगामध्ये समोर एक आणि पाठीमागे एक आहे. या कलियुगामध्ये इकडे तर वेदाचं पठण करायचं महाराज, पण आहार कसा आहे, मांसाहार आहे. तो विशाल पक्षी जो आहे तो वेदाचं पठण इकडे करायचं, असं या कलियुगामध्ये दिसून येईल असं संतांनी सांगितलेलं आहे. आणि 7 तळे जे दिसले आणि मध्यभागी जे तळं होतं ते मध्यभागी तळं असलेलं कोरडं होतं महाराज. आज जे आपल्या जवळचे आहेत, जे शेजारी आहेत, त्याला कोणीच बघायला तयार नाही महाराज. जे आपल्या जवळचे आहेत ते लांब झाले आणि लांबच्या लांबी जवळ केलं महाराज. शिवहर आज भावाभावामध्ये जमत नाही, पिता पुत्रामध्ये जमत नाही, माय लेकीमध्ये जमत नाही, सासू सुनाचं जमत नाही. आज प्रत्येक आई वडिलाला तर काहीच खरं नाही महाराज. शिवहर शिवहर कारण काय आहे म्हणून सांगितलं, हा कलीचा प्रभाव आहे. प्रत्येक ठिकाणी काय आहे, कली आहे. या कलीमुळं, कलीच्या प्रभावामुळे आज काय आहे, माणूस माणसामध्ये नाही. प्रत्येक ठिकाणी कोणीच कुणाचं ऐकायला तयार नाही. प्रत्येकाला काय वाटतं, माझंच खरं वाटू लागलं. आणि म्हणून खरोखर तुम्हा मला या भजनाची गोडी कोणी लावली हो, मन्मथ माऊलीने पहिला अभंग मन्मथ माऊलीने प्रमथ गणाची अमेळी चंद्रमौळी देखियला शोभे सर्वांगी वामभागी भवानी. शोभे पन्नंग भूषण नंदी वाहन साजिरे. असं हे भगवान शंकराचं रूप कुणाला दिसलं,
मन्मथ घाली लोटांगण कवळी कवळी चरणावडी. चरणावडी. मन्मथ माऊलीने तुम्हा मला या भजनाचा वसा दिला आणि तो वसा सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलीने आम्हाला दिला. आज या भजनाच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी आहोत. खरोखरच या भजनामुळे तुम्ही या ठिकाणी आलो. गुरु माऊलीने या भजनाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला एकत्र केलं महाराज. आज आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, आम्ही कशामुळे जवळ आलो? भजनामुळे जवळ आलो. आज भजनाच्या ताकद, भजनामुळे आमचा आज धर्म जिवंत आहे महाराज. आज भजनामुळे कीर्तन आहेत, भजनामुळे परमृष्य पारायण आहे, भजनामुळे सप्ताह आहे, भजनामुळेच प्रत्येक गोष्ट आज जिवंत आहे. भ म्हणजे भक्ती, ज म्हणजे जप आणि न म्हणजे नम्रता, नमस्कार आहे महाराज. त्या भगवंताचं निस्वार्थपणे या मुखाने नामस्मरण करणं म्हणजेच भजन आहे. या भजनानं आम्हाला काय काय दिलं? आमच्या जीवनाचं सोनं होऊन गेलं महाराज. आम्हाला काहीच माहीत नव्हतं, पण गुरु माऊलीने आम्हाला काय केलं? आम्हाला जाग केलं महाराज. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वराने जाग केलं. मन्मथ माऊलीने 16व्या शतकामध्ये मन्मथ माऊलीने जाग. 425 वर्ष झाले परमरसाला. 425 वर्ष पूर्ण होतात महाराज. परमरसासाठी एकदा जोरदार टाळ्या. 425 वर्ष परमरसाला पूर्ण. परमरस ग्रंथ ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला. परम रस ग्रंथ ग्रंथराज थोर. 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 शिवयोग विचार सांगितले. योग विचार सांगितला. परम रस ग्रंथ ग्रंथराज थोर. परम रस ग्रंथ ग्रंथराज थोर. राज थोर. ग्रंथराज थोर. परमरस ग्रंथ ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला. या जीवाला शिवाकडे नेण्याचा मार्ग जर कोणता आहे तर परमरस ग्रंथ आहे. या जीवाचं कल्याण करायचं असेल तर परमरस ग्रंथाचं पारायण केलं पाहिजे. आम्ही पारायण करतो पण आम्हाला परायण व्हायचंय. ग्रंथामध्ये परायण व्हायचं. आम्ही ग्रंथ वाचतो पण आम्हाला ग्रंथ वेचायचा आहे. आम्ही ग्रंथ फक्त वाचतो मला कधी कधी पटकन पार होईल असं मला वाटतं, पण तो ग्रंथ वेचण्यासाठी आहे. इतका सुंदर ग्रंथ परमरस ग्रंथ आहे. परमरस ग्रंथ ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला. सांगितले ज्ञान निगमागमीचे सार वेदांताची निवडिले. बसवलिंग म्हणे ब्रह्माचे निर्गुण केली सुगुण शब्द बळे. या जीवानं कशा प्रकारे वागलं पाहिजे ते परमरस ग्रंथामध्ये आहे. या जीवाचा उद्धार कशा प्रकारे झाला पाहिजे. वाटेवरी धन पडिले असता त्याशी धणी कोणी नसता. ते अपेक्षेने पाहता निरपेक्षता ती बुडा. पहा वाटेवरी धन पडलेलं आहे
आणि त्याला जर कोणी धनी नाही आणि ते जर आम्ही फक्त पाहिलं महाराज, ते धन पडलेलं आहे, आम्ही कोणाला तर देणार म्हणून जरी आम्ही पाहिलं तरी निरपेक्षता बुडाली म्हणून सांगितलंय. किती सुंदर ग्रंथ आहे महाराज. पहा, फक्त आम्ही त्या पडलेल्या धनाकडे जर आम्ही पाहिलं तर आमचं त्या ठिकाणी काय झालं, निरपेक्षता बुडाली. आणि घेतल्यावर तर होय आपण काय म्हणतो, नाही उगं घेऊन कोणाला तर द्यायला येते म्हणून आपली अपेक्षा आपली त्या ठिकाणी आपण अपेक्षेने त्या ठिकाणी पाहतो. पण परमरसामध्ये अतिशय सुंदर माऊली सांग, भजन करुणिया काय जरी जीवा दुःख देणे होय, तरी ते भजनची न होय विषम पडेची म्हणून. भजन करून ही एखाद्याचं मन आम्ही दुखवतो, एखाद्याला दुखवतो, तरी काय म्हटले, भजन करुणिया काय जरी जीवा दुःख देणे होय, तरी ते भजनची न होय विषम पडेची म्हणून. इतकं सुंदर एक या ओळीमध्ये महाराज म्हणमत माऊली परमरस ग्रंथामध्ये सांग, प्रेमी टाळी वाजवून घोषे अंबर गरजवून नाचुणी करी भजन सद्भक्त माझा. प्रेमाने टाळी वाजवायचं, घोषे अंबर गरजवायचं आणि नाचून भजन करायचंय महाराज. त्या भगवंताचं नामस्मरण, तो कोण आहे, तो माझा सद्भक्त आहे. भगवंताला काय आवडतं, भक्ती आवडते महाराज, भजन, त्याचं गुणगान आवडतं. तुम्हा मला सुद्धा कसं होतं, आमचं जर कोणी गुणगान केलं महाराज, आपल्याला जर कोणी चांगलं म्हणलं तर आपल्याला काय वाटतं, चांगलं वाटतं. त्याप्रमाणेच त्या भगवंताची आपल्याला काय करायचे, स्तुती करायचे. कशाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून करायचे. श्री अनंतपाळ येथे सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलीचं अनुष्ठान होतं महाराज. पहिलं किंवा दुसरं तिसरं काहीतरी अनुष्ठान होतं. त्यावेळी गुरु माऊली अनुष्ठानला बसायचे. त्यावेळी काही सेवा नव्हती. अनुष्ठानला बसायचं म्हणल्यावर नदीच्या काठावर एखादं महादेवाचं मंदिर आणि अनुष्ठान म्हणजे काहीच नसतं महाराज. एखादा आपटा करून देऊन, आपटा, आणि त्या आपट्यावर गुरु माऊली बसायचे. त्यावेळी नदीला पाणी किती यायचं, भरून ओसंबायचे. नदी भरून राहायची, नद्या भरून राहायच्या. आणि जंगल तर किती होते महाराज, जिकडं पाहावं तिकडं जंगल असायचे. आणि त्या जंगलामध्ये गुरु माऊलीचं अनुष्ठान होतं. गुरु माऊली अनुष्ठानला बसलेले, त्यांच्याबरोबर 4-5 जण अनुष्ठानला बसलेले. संध्याकाळी भीतीने 4-5 जण पळून आले महाराज. काहीच नको, वाघांच्या डरकाळ्या ऐकायला यायच्या. हिंसाचार करणारे प्राणी त्या जंगलामध्ये असायचे. इथवर पाणी महाराज आणि पलीकडे जंगल, अशा या जंगलामध्ये गुरु माऊली बसायचे. त्या ठिकाणी अनुष्ठानला बसल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये काय असायचं, हृदयी शंकर साठवा. गुरु माऊलीने हृदयामध्ये फक्त शिवाला साठवलं, फक्त शिवाला साठवलं. शिव शिव वाचे सतत, शिव शिव वाचे सतत आठवा. 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 शिव शिव
शिव वाचे सतत आठवा शिव शिव वाचे सतत शिव शिव वाचे सतत आठवा शिव शिव वाचे सतत शिव शिव वाचे सतत शिव शिव वाचे सतत शिव शिव वाचे सतत आठवा अनेक नाटवा तुझे काही अनेक नाटवा तुझे काही अनेक नाटवा तुझे काही शिव शिव वाचे शिव शिव वाचे सतत शिव शिव वाचे सतत शिव शिव वाचे सतत आठवा अनेक नाटवा तुझे काही अनेक नाटवा तुझे काही अनेक नाटवा तुझे काही शिव शिव वाचे सतत 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 आठवा अनेक नाटवा तुझे काही अनेक नाटवा तुझे काही शिव शिव वाचे सतत आठवा अनेक नाटवा तुझे काही अनेक नाटवा तुझे काही तुझे काही शिव शिव वाचे सतत आठवा आणि सण आठवा तुझे काही. त्या ठिकाणी गुरुमाऊली अनुष्ठानाला बसले महाराज. सगळेजण रात्री भिवून पळून आले आणि दुसऱ्या दिवशी सगळं गाव गोळा झालं महाराज. गुरुमाऊलीचं वय होतं 21-22 वर्ष. लोकांना म्हटलं 21-22 वर्षाचा मुलगा कसा काय त्या ठिकाणी बसेल. आणि संपूर्ण गाव गुरुमाऊलीला पाहायला गेलं आणि पाहायला गेल्यानंतर बघतात तर त्या ठिकाणी गुरुमाऊली ध्यानस्थ बसलेले आहेत. हृदयामध्ये शंकर साठवलेला आहे महाराज. शिव 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 वाचे सतत आठवण आहे अनेक आठवा तुझे काही. समोर वाघ येऊन बसलेला आहे. गुरुमाऊली तटस्थ त्या शंकराला हृदयामध्ये साठवून आहे. लोकांनी पाहिलं आणि त्या ठिकाणी गुरुमाऊलीला दंडवत घातलं महाराज. खरोखर ज्याच्या हृदयामध्ये शंकर आहे, किती सुंदर महादेव प्रभूंनी सांगितलं. हृदयी शंकर साठवावा. काय साठवावा? शंकराला हृदयामध्ये साठवा. आठवावं काय? शिव शिव वाचे सतत आठवा आणि काही आठवू नका, काही आठवू नका म्हणून सांगितलं, साठवायला सांगितलं. आणि जवळ काय करायला सांगितलं?
सखा उमा रंग जवळी करा. किती सुंदर सांगितलं पहा. काय साठवावं, काय आठवावं, काय आठवू नये आणि जवळ कुणाला करावं. कारण हे सगळे कसे येतो. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसतशी साच परी कांता पुत्र वीत देयादी प्रपंच कांता पुत्र वेत देयादी प्रपंच कांतापुत्र वेद देहारे प्रपंच कांतापुत्र वेद देहारे प्रपंच कांता पुत्र वेत देयादी प्रपंच कांता पुत्र वेत देयादी प्रपंच कांतापुत्र वेद देहारे प्रपंच कांतापुत्र वेद देहारे प्रपंच दिसते दिसाच परिमेत दिसते दिसाच परिमेत कांतापुत्र वेद देहारे प्रपंच कांता पुत्र वेद देहादी प्रपंच कांतापुत्र वेद देहादी प्रपंच देहादी प्रपंच देहादी प्रपंच कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसतसे साच परी मिथ्या. पहा आम्ही काय साठवलो. आमच्या हृदयामध्ये आम्ही काय साठवून ठेवलं. बाय माऊल्यांनो काय साठवलं. शंकराला साठवलं का. आठवण आम्ही काय ठेवली. काय आठवण राहिलो. कोणी काय काय म्हणलं. होय सासूनं काय म्हणलं, नंदनं काय म्हणली, शेजारणीनं काय म्हणली. प्रत्येक गोष्ट आमच्या हृदयामध्ये आहे. महाराज आठवण आहे, साठवण आहे. हे आम्ही साठवून ठेवलं. किती जमीन आहे, किती प्लॉट आहेत, किती मुलं आहेत, हे सगळं आम्ही काय केलं, साठवून ठेवलं. पण संतांनी काय सांगितलं, हे सगळं कसं आहे बाबा रे, हे खरं दिसतंय पण हे खरं नाही, मृगजळासारखं आहे. तू याला खरं मानून हे साठवून ठेवलास, पण हे साठवून ठेवायची वस्तू नाही. माझे हृदय भुवन करा पुरे आपण किती भाग्यवान आहोत. आमच्या हृदयावरती काय आहे, इष्टलिंग आहे. गुरु माऊलीने तुम्हा आम्हाला आमच्या हृदयामध्ये इष्टलिंग दिलेलं आहे. लिंगार्पित कर्म परमहाची धर्म किती सुंदर. या पवित्र कुळामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. आम्ही जन्मनाच्या अगोदरच आमच्या हृदयामध्ये काय आहे, शिव आहे, शंकर आहे. गुरु माऊलीने वयाच्या 8व्या वर्षी आम्हाला दीक्षा दिली आणि कर तलावर आमच्या शंकराला दिलं, मला शिवाला दिलं. किती सुंदर आमचं भाग्य आहे. आणि हे सोडून आम्ही काय करू लागलो, नको त्या वस्तू साठवू लागलो, नको त्या वस्तू आठवण करू लागलो, आणि नको त्या वस्तू आम्ही जवळ करू लागलो. शिवहर 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 शिव शिव वाचे सतत आठवा आणि कण आठवा. कारण हे सगळं काय आहे, दुःखाला कारण आहे. जरी सुख व्हावे जीवा तरी शरण गावे शिवा, आपुले कल्याण व्हावे ज्यांची चित्ती त्याने शिवाप्रती शरण जावे. म्हणून संतांनी वेळोवेळी तुम्हा मला काय सांगितलं, बाबा रे या गोष्टी साठवण्यासाठी नाहीये. कारण जे आम्ही साठवलंय, जे आम्ही जन्मभर केलेलं आहे, ते आम्हाला शेवटी येणार आहे. आणि शेवटी आमची आशा ज्याच्यामध्ये आहे तोच जन्म आम्हाला प्राप्त होणार आहे.
जैसे की जे नामस्मरण तैसे अंगी शांती पूर्ण होय. ज्याप्रमाणे आम्ही नामस्मरण करू त्याप्रमाणे आम्हाला आमच्या अंगामध्ये शांती येणार आहे. आम्ही सतत नामस्मरण केलं, सतत भजन केलं तर काय होणार आहे हो? शेवटी पण आम्हाला भजनच येणार आहे. आणि आम्ही भजनच केलं नाही तर कसं येईल हो? जिंदगी गेली तर आम्हाला चाल म्हणायला ना, मरताना कसं येईल हो? शिवहर शिवार 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 कलियुगामध्ये आम्ही अवघड तपश्चर्या करू शकत नाही. योग याग तप प्राणायाम म्हणून साध सरळ सोपं काय आहे? भजन आहे. आणि याच जन्मामध्ये आम्ही भजन करू शकतो, त्या भगवंताचं नामस्मरण घेऊ शकतो. नरजन्म जळावे जन्मा जळा वरील तरंग महादेव प्रभू म्हणतात, साधिता साधने आयुष्याचे धन एक एक चोरी गेले. नको ते साठवलं, नको ते आठवलं आणि नको ते काय केलं? जवळ केलं. आणि जे आठवू नका म्हणलं ते आम्ही त्याची आठवण ठेवलं. अतिशय सुंदरपणे महादेव प्रभू या अभंगातून वर्णन करतात. महादेव गेल्या वर्षी सुद्धा आपली कीर्तनाची सेवा होती, तुमच्या लक्षात आला असेल. पहिल्यांदा मला ठसका लागला होता आणि पूर्ण कीर्तन ठसक्यामध्ये झालं. पण आपांच्या कृपेने मला कीर्तनामध्ये नंतर कुठेच ठसका लागला नाही. महाराज कोण या वेळा भोवता भोवता करीन सांगता. मी आप्पाला विचारले सुद्धा नाही की मला आप्पा कीर्तनामध्ये ठसका लागू लागलेला आहे.
इतकं गुरुचं अंतःकरण महाराज न सांगता सुद्धा ते काम करतात. त्याच्यानंतर मला कुठंच कीर्तनामध्ये ठसका लागला नाही. त्या दिवशी पूर्ण कीर्तन हे ठसक्यामध्ये झालं महाराज. शिवहर शिवारे शिवार. ज्याप्रमाणे गुरुमाऊलींनी बुद्धी दिली त्याप्रमाणे हा अभंग तुमच्या समोर मी सोडविण्याचा प्रयत्न केला. खरोखर तुम्ही सर्वांनी अतिशय सुंदरपणे साथ दिली. भजनी मंडळ, श्रोतेगण, गायक, वादक सर्वांचेच आभार व्यक्त करून ही झालेली सेवा शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चरणी अर्पण करून या सेवेला या ठिकाणी पूर्ण केलं. गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली जय गुरुराज माऊली गुरुराज माऊली जय गुरुराज माऊली. महादेव म्हणे साधिता साधन, महादेव म्हणे साधिता साधन, महादेव म्हणे साधिता साधन, महादेव म्हणे साधिता साधन. महादेव मने साधिता साधन, महादेव मने साधिता साधन, महादेव मने साधिता साधन, महादेव मने साधिता साधन. आयुष्याचे धन चोरी गेले, आयुष्याचे धन चोरी गेले, आयुष्याचे धन चोरी गेले, आयुष्याचे धन चोरी गेले, आयुष्याचे धन चोरी गेले. शिव शिव वाचे सतत आठवा, शिव शिव वाचे सतत आठवा, शिव शिव वाचे सतत आठवा, शिव शिव वाचे सतत आठवा. आयुष्याचे धन चोरी गेले, 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 आयुष्याचे धन चोरी गेले. जीव शिव वाचे सतत आठव, जीव शिव वाचे सतत आठव, जीव शिव वाचे सतत आठवा, जीव शिव वाचे सतत आठवा. महादेव मने साधिता साधन, महादेव मने साधिता साधन, महादेव मने साधिता साधन, महादेव मने साधिता साधन. महादेव मने साधिता साधन, महादेव मने साधिता साधन, महादेव मने साधिता
साधन महादेव म्हणे साधिता साधन आयुष्याचे धन चोरी गेले 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 शिव शिव वाचे सतत आठवा 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 आयुष्याचे धन चोरी गेले आयुष्याचे धन चोरी गेले आयुष्याचे धन चोरी गेले आयुष्याचे धन चोरी केले आयुष्याचे धन चोरी केले आयुष्याचे धन चोरी केले जीवाचे सतत आठवा शिव शिव वाचे सतत आठवा शिव शिव वाचे सतत आठवा शिव शिव वाचे सतत शिव शिव वाचे सतत आठवा 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 अनेक आठवा दोजे काय अनेक आठवा दोजे काय शिवा शिवा वाचे सतत आठवा शिवा शिवा वाचे सतत आठवा अनेक आठवा तुझे काय अनेक आठवा तुझे काय शिव शिव वाचे सतत आठवा शिव शिव वाचे सतत आठवा अनेक आठवा तुझे का
अनिकन आठवा अनिकन आठवा तुझे काही कनाटवा दूजे काय आणि कनाटवा तुझे काही आणि कनाटवा तुझे काही शिव शिव वाचे सतत आठवा शिव शिव वाचे सतत आठवा रे साम रे रे साम रे साम रे रे